बातमी मराठा मोर्चाची। ठाण्यानंतर चंद्रपुरात मराठा मोर्चा निघणार आहे। मोर्चाची सुरुवात शहरालगतच्या म्हाडा कॉलनीतील पाणी टाकी मैदानातून होणार आहे। या ठिकाणी मोठा मंच उभारण्यात आलेला आहे। मोर्चामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे। या मोर्चाच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क अभियान राबवण्यात आले आहे। चंद्रपूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याचा आयोजकांचा अंदाज आहे। चंद्रपूर पाठोपाठ तिकडे कर्नाटकात देखील मराठा मोर्चाचं लोण पाहायला मिळत आहे। कर्नाटकच्या बीदरमध्ये आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। चंद्रपूरच्या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूर हा जो भाग आहे या ठिकाणी बहुसंख्य कुणबी समाज आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर खूप उत्साहामध्ये या सगळ्या ठिकाणी सहभागी होणार आहे। चंद्रपूरच्या ज्या मागण्या आहेत त्या चंद्रपूरच्या मोर्चाच्या मागण्यांचं केंद्रबिंदू जे आहे हे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या दृष्टीनं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपुरामध्ये ओबीसी समाजातल्या ज्या विविध जाती आहेत त्या धनगर जाती असतील, धोबी असेल, अशा वेगवेगळ्या जातींनी, तेली आहेत, माळी आहेत, मुस्लिम समाज आहे, या सगळ्या समाजांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पहिल्यापासूनच पाठिंबा दर्शवलेला आहे। ते सगळे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत। मराठा पण हे आमचे बांधवच आहे, त्यामुळे त्यांना पण जे ओबीसी मध्ये आरक्षण देणार आहे त्यासाठी आम्ही स्वागतच करतो। कारण मराठा कुणबी हा क्रांती मोर्चा आज चंद्रपुरात निघत आहे, तर मराठाच्या आरक्षणासाठीच आम्ही हा पहिली मागणी ती आहे। आणि कोपर्डी मध्ये जो बलात्कार झालाय त्या नराधमांना तात्काळ 6 महिन्याच्या आत फाशी द्यावी ही आमची मुख्य मागणी आहे। 16% आरक्षण मराठ्यांना दिलं होतं, ते 52% वरती मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। म्हणून या मागण्यामध्ये ओबीसी आरक्षणामधून नाही, ओबीसी आरक्षणाला आपण धक्का न लावता याच्या वर आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे। म्हणजे मराठा कुणबी म्हणून मागणी करत असल्यास सुद्धा कुणबी समाजाला जे आरक्षण मिळते त्यातून नाही तर त्याच्या वर आरक्षण पाहिजे, हा मुद्दा महत्वाचा आहे।